सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सकाळचे 7 वाजले होते. पुण्याची थंडी अजूनही हवेत मिसळली होती. आरुष देशमुख एक यशस्वी उद्योजक आपल्याच आलिशान बंगल्याच्या बाल्कनीत उभा होता. एका हातात कॉफीचं मग आणि दुसऱ्या हातात त्याचा मोबाईल. स्क्रीनवर एक महत्त्वाच्या गुंतवणुकीदाराचा ईमेल झळकत होता, पण त्याचं लक्ष तिथे नव्हतं. डोळ्यात एक प्रकारची रिकामी शांतता. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न, हेच आयुष्य होतं का मला? दार उघडून आरुष्य हळूच बाहेर आली. तिने त्याच्यासाठी ब्रेकफास्टचा ट्रे आणलेला. एकसारखे 4-6 वर्ष झालेत. सकाळी उठणं, जेवण बनवणं, घर सांभाळणं, मुलांना शाळेत पाठवणं. आणि आरुष, त्याच्या ऑफिस मीटिंग्स, दौरे, दिवसागणिक वाढत चाललेल्या वेळा. ती तिच्यातच विचार करत होती. कधी शेवटचा आपण एकांतात फिरायला गेलो होतो? ती हसली, पण तिच्या हसण्यात एक प्रौढ थकवा होता. आरुष तिला फारसं काही बोलला नाही. फक्त एक नजर टाकली आणि उठून आत गेला. ती ट्रे पकडून उभीच राहिली. खालच्या खोलीत एक ब्लूटूथ स्पीकरवर तेजस्वी आवाजात लोफाय बीट्स वाजत होते. कनिका, आरुषीची लहान बहीण आणि फॅशन डिझायनिंग कॉलेजची विद्यार्थिनी, ती आपल्या परीक्षेच्या प्रोजेक्टवर काम करत होती. कनिका सडसडीत, उत्साही, पण आतल्या आत काहीतरी दाबून ठेवलेली. ती आपल्यातच स्केच पॅडमध्ये रंग भरत होती. हातात पेन्सिल, पण मनात प्रश्न, हे खरंच मला हवं होतं का? की हे फक्त सर्वांनाच आकर्षण वाटतंय? तेवढ्यात तिचा फोन किणकिणला. कुणालचा मेसेज. तू काल खूप गप्प झाली होतीस, ओके आहेस ना? कनिका टाईप करत थांबली. येस द्यावं की नो? शेवटी टायपिंग बंद करते. संध्याकाळी जेवणाची तयारी करताना आरुषला विचारते, आज ऑफिसमधून काही लवकर येता येईल का? काही नाही, फक्त सगळी मंडळी एकत्र जेवतील म्हणाले. आरुष तिला नजरभर बघतो, पण फोनवर लक्ष आठवत नाही. ट्रान्झिशन काम आहे, थोडा वेळ लागू शकतो, असं म्हणून तो पुन्हा स्वतःच्या फोनमध्ये बुडतो. आरुषीच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट होतं, पण ती उगाच बोलत नाही. तिने वेळ वाचवून घेतलेला असतो. त्याच रात्री सर्व घर झोपलेलं होतं. आरुषी लाईट बंद करताना आपला फोन चेक करते. व्हॉट्सॲपवर एक अनोळखी नंबरवरून येणारा मेसेज. आरुषी, तुझं हसू खरंच आहे का? की ते केवळ मुखवटा आहे? तुझाही हक्क आहे स्वतःसाठी जगण्याचा. ती क्षणभर दचकते. तिचे हात थरथरतात. कोण असू शकतो? का पाठवतोय अशा गोष्टी? ती रात्रभर छताकडे बघत पडून राहते. झोप येत नाही. कनिका दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाते. क्लासमध्ये कुणाल सतत तिच्यापासून काही बोलण्याचा प्रयत्न करतोय. कनिका, उद्या लायब्ररीला जाऊया का प्रोजेक्टसाठी? ती मान हलवते, हो म्हणते, पण नजर मात्र वळवते. कुणाल काहीतरी जाणतो, पण तो तिला गोंधळायचं नाही अशा नजरेने बघतो. जेवताना कधी कधी त्याचे लक्ष आरुषीच्या तोंड वळ्याकडे जातं. त्या घरात काहीतरी अंधारलेलं जाणवतं. आरुषला उशीर होतो. रात्री घरी आला तरी मोबाईल, कॉल्स, ईमेल्स. आरुषी एक दिवस वैतागत विचारते, हे दररोजच आहे, पण तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतंय हल्ली. तू खरं सांग, काही झालंय का? आरुष थोडकाच वेळ शांत राहतो. मग म्हणतो, ऑफिसचा ताण आहे सगळा. तू मला प्रश्न विचारणं थांबवशील का? आरुषी गप्प होते. तिला माहिती असतं त्याच्या मौनात एक थोडं सत्य लपलेलं आहे. दर दिवशी त्या अनोळखी नंबरवरून मेसेज येतोय. तुला आठवतंय का शेवटचं तू स्वतःसाठी काही केलं होतंय? कधी स्वतःकडे बघ. ती घाबरते. एक दिवशी तो नंबर ब्लॉक करते, पण पुन्हा एक नवीन नंबरवरून मेसेज. ब्लॉक केलं तरी छाया सोबतच असते. प्रश्नाचं उत्तर देता येतं का? आरुषीला आता हे स्वप्न वाटत नाही. तिने ठरवलं, तिने याचा शोध घ्यायचाच. त्या रात्री ती सहज आरुषचा लॅपटॉप वापरण्याचा निर्णय घेते. कामासाठी ब्राउझरमधील काही हिस्ट्री बघून ती थिसते.
महिला सायकोलॉजिस्ट सेमिनार्स, एक विशिष्ट हॉटेलचे लोकेशन ट्रॅक आणि फोल्डरमध्ये एक फोटो. आरुष कोणाच्या तरी सोबतीनं एका रेस्टॉरंटमध्ये. तिच्या काळजात भुरकन काहीतरी पळून जातं. तिने काहीच न बोलता डिलीट बटन दाबलं नाही, जपून ठेवलं. कणिका गच्चीवर उभी आणि कुणाल तिच्याशी फोनवर बोलतोय. तू जरा वेगळीच आहे बाकींपेक्षा. मी तुझा एक छोटासा आधार होऊ शकतो? कणिकाने आकाशाकडे बघत पुटपुटलं. कधी कधी ताईला बघून वाटतं संपूर्ण जग एकत्र असलं तर एखादी स्त्री एकटी असू शकते. आरुषीच्या डोक्यात त्या फोटोचा विचार घोळतोय. आरुष एका अनोळखी स्त्रीसह रेस्टॉरंटमध्ये, पण त्यानं तिला काहीच सांगितलेलं नव्हतं. रात्रभर झोप लागत नाही. सकाळी उठून आरुषी डायरीमध्ये लिहिते. जर माणूस संशय न करता जगत असेल तर त्याला माहिती नाही की त्याचा आत्मा आधीच दडपलेला आहे. ती ठरवते आरुषचं वागणं आणि त्या मेसेजचा उलगडा तिला करायचाच आहे. आरुष सांगतो की तो मुंबईला एका बिझनेस मीटिंगसाठी 2 दिवस जातोय. त्याचं सामान भरलेलं. आरुषी गप्पपणे त्याचं बोलणं ऐकते. पण त्याच्या मोबाईलवर मॅप ॲपमध्ये कोरगाव रेस्टॉरंट रायगडचा पत्ता अलीकडे सर्च केलेला असतो. ती आरुषीच्या नजरेआड स्क्रीनशॉट घेते. आता ती मागं हटणार नाही. कणिका कॉलेज प्रोजेक्टमध्ये एका सिनियरच्या प्लॅगिरिझममुळे दोषी धरली जाते. प्राचार्य तिच्यावर कारवाईची धमकी देतात. ती विचारते मी काय केलंय? पण कोणीच लक्ष देत नाही. कणिका कोसळते. मेसेज ऑफलाईन. तेव्हा कुणाल तिच्या दारात उभा. तुझ्यावर विश्वास आहे मला. जे घडलं ते चुकीचं, पण सत्य शोधायचं असेल तर मी तुझ्यासोबत आहे. ती मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात नंबरचा शोध लावायचं ठरवते. आपली मैत्रीण स्वरा, एक सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, तिच्याकडून मदत घेते. स्वरा सांगते हा फोन नंबर ज्या व्यक्तीचा आहे ती सध्या कोरगाव रेस्टॉरंट परिसरातच आहे आणि हे नाव कॉल रजिस्टरमध्ये अगदी विचित्र चिठ्ठीनं सेव्ह केलंय. येस, शॅडो. आरुषीचा श्वास थांबतो. त्या रात्रीच ती आरुषच्या मागे रेस्टॉरंटमध्ये निघते, एकटीच, कुणालाही काही न सांगता. कोरगाव रेस्टॉरंट जवळ गेल्यावर तिला दुरूनच एक कार दिसते. आरुषची गाडी. ती शांत राहते, शोधत राहते, पोचते रेस्टॉरंटच्या एका गुप्त झोपडीत. झोपडीत आतल्या दिशेनं आवाज. एक महिला मध्यम वयाची बोलत आहे. आरुष, तू सगळं विसरलास? तू वचन दिलं होतं. आता काहीच मागे नाही. आरुषच्या डोळ्यात पाणी, पण राग आणि संशोधनाचं द्वंद्व सुरू असतं. आरुषी गुप्तपणे त्या झोपडीचा व्हिडिओ घेत असते. पण तेवढ्यात तिच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवतो. तुम्ही कोण? तुम्ही इथं का आला आहात? ती घाबरते. समोर उभा असलेल्या रेस्टॉरंटचा सुरक्षा रक्षक. ती थरथरत उत्तर देते. मी आरजी मीडिया हाऊसमधून आहे. मी डॉक्युमेंटरीच्या कामासाठी आले. बचाव म्हणून तिने उगाच नाव घेऊन सांगितलेलं असतं. पण आता मुद्दा गंभीर होतो. कणिका घरी येते आणि आरुषी नाही हे समजते. कुणाल तिला शोधतो. दोघं मिळून लॅपटॉपच्या आरुषीच्या नोट्स चेक करतात. कोरगावचा उल्लेख दिसतो. कणिका ठरवते ताईला एकटी नाही राहू द्यायचं. आरुषी रेस्टॉरंटमध्ये त्या महिलेवर नजर ठेवते. तिचं नाव संध्या मोहिते. ती आरुषच्या कॉलेजमध्ये होती, जुनी प्रेमिका. पण एक बातमी कानावर येते. संध्या आता तेलुगू सिनेमा प्रोडक्शनमध्ये काम करते. तेवढ्यात ती फोनवर बोलताना काहीसं बोलते. हो, फेज 2 सुरू करायचे लवकरच. त्याच्या कुटुंबाशी संपर्क येऊ द्यायचा नाही. फेज 2 याचा अर्थ काय? काहीतरी मोठं षडयंत्र. आरुष काही गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहारात फसला आहे का? आरुषी रेस्टॉरंटमध्ये बाहेर पडताना एक फाईल गवसते. प्रोजेक्ट यस रिकनेक्टेड इनिशिएटिव्ह. आत काही फोटो, काही अनुबंध आणि एक कोडेड पेपर. ती फाईल घेणं म्हणजेच कुणाचं लक्ष वेधणं. पण ती घेत नाही. एक टोकाला. कणिका आणि कुणाल रेस्टॉरंटच्या
रेस्टॉरंटकडे निघालेत दुसऱ्या टोकाला. संध्या ही सगळी गोपनीय माहिती लपवते आणि आरुष कसा तरी यात गुंतलेला आहे. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.